डिजिटल फटीगमधनं नुसतं मन किंवा मेंदू थकतो असं नाही, तर डोळे थकतात, मान थकते, तुमची बोटं थकतात, अशा अनेक गोष्टी होतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की मुलांच्या झोपेचा जो प्रश्न आहे तो खूप गंभीर होत चालला. सबवे सर्फर्सचा जर मी व्हिडिओ दाखवला तर मुलं असं 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 अशा ऍक्शन्स करतात बसल्या बसल्या. त्यांच्या हातात मोबाईल नसतो, ते शाळेत बसलेले असतात, समोर स्क्रीनवरती सबवे सर्फरचा व्हिडिओ लागलेला असतो आणि ती मुलं त्यांनी तिकडे उडी मारली की ह्यांचा हात इकडे उडी. हे समजू नका की फक्त सोशल मीडिया मुलांच्या मनाशी मेंदूशी खेळतो. सोशल मीडियापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात गेमिंग मुलांच्या मेंदूशी आणि मनाशी खेळत असतं. खऱ्या आयुष्याचा एक्सपिरियन्स तुम्ही जेवढा कमी करणार तेवढे प्रश्न वाढणार. कारण माणूस म्हणून आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगण्यासाठी तयार झालेली स्पीशीज नाही. पिडोफिलिया हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये प्रौढ व्यक्तींना लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही तराला जाऊ शकतात. समजा तुमचं मूल पुस्तक वाचतंय किंवा तुमचं मूल काहीतरी मातीत खेळतंय तर लगेच त्या मुलाचे त्या वस्तूबरोबरचे फोटो टाकायचे. कशासाठी? हा पण डिजिटल फुटप्रिंटच आहे. सायबर पालकत्व हे मूल जन्माला घालण्याच्या आधीच सुरू होतं, ते नंतर सुरू होत नाही आणि ते मूल टीनेजरमध्ये गेल्यानंतर तर अजिबातच सुरू होत नाही. न्यूरोप्लास्टिसिटी हा इतका अमेझिंग प्रकार आहे की असं नाही आहे आपल्या मेंदूच्या बाबतीत की एखादी सवय लागली की ती आजन्म राहते. सवयी बदलता येतात, फक्त त्या बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते प्रयत्न पालक आणि आजी आजोबा यांच्यापासून सुरू होतात. माणूस हा एकमेव प्राणी असावा की ज्याला त्याच्या मुलांची काळजी नाहीये. आपण काळजी घेण्याच्या नावाखाली काळजी घेत नाही. अन्नामधली भेसळ बघ, पाण्यामधली भेसळ बघ, मुलं ज्याच्यामध्ये विक्टीम झालेली आपण बघतो. सेक्शुअल हरासमेंट मुलांची ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला होते, हे कशाचं द्योतक आहे? हे सगळं हेच दाखवतं की समाज म्हणून मुलं आपली प्रायोरिटी नाहीत. नमस्कार, मी नचिकेत शिरे ग्रंथप्रेमीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. स्मार्टफोन्स आणि सोशल मीडिया साधारण 15 वर्षापूर्वी आपल्या आयुष्यात आले. त्याचा आपल्या आयुष्यात आता इतका महत्त्वाचा एक तो भाग झालेला आहे की त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याचे खूप फायदे आहेत, आपलं आयुष्य बरंच सुकर झालं त्याच्यामुळे, पण त्याचे अनेक धोके पण आहेत. ही दुधारी तलवार आहे आणि ती वापरायची कशी हेच आपल्याला माहिती नाही. कारण हे सगळं अचानक आपल्या आयुष्यात आलं आणि त्याच्यासाठी तयार होण्यासाठी आपल्याला चान्सच मिळाला नाही. ह्या सगळ्या विषयावरती एक खूप छान काम करणाऱ्या मुक्ता चैतन्य या आज आपल्याबरोबर आलेल्या आहे. मुक्ता, खूप खूप स्वागत आहे ग्रंथप्रेमी पॉडकास्टवरती. थँक्यू सो मच. त्यांची नुकतीच 2 पुस्तकं आलेली आहेत, सायबर पालकत्व भाग 1 आणि भाग 2. याच्यात त्यांनी मुलांच्या मोबाईलचे करायचे काय असा प्रश्न विचारलेला आहे आणि डिजिटल जगण्याचं अनफिल्टर सत्य याच्याविषयी त्यांनी या पुस्तकात खूप सुंदर प्रकारे मांडणी केलेली आहे. त्याच्याबद्दलच आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. सो हाय मुक्ता, कसं आहे? मस्त, मजेत. आपण गप्पा करत असताना तुम्हाला एक फार शॉकिंग असं हे सांगितलं की आजकाल मुलं, आणि आत्ता मुलं म्हणतोय मी तेव्हा 10 वर्षाच्या खालची मुलं, ती रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपतच नाही आणि त्यांच्या झोपण्याचा जो म्हणजे वेळ आहे ती खूप उशिरापर्यंतची झाली आहे असं एक तुम्हाला सांगितलं. काय म्हणजे नेमकं कारण काय आणि काय? कारणं बरीच आहेत. आम्ही जेव्हा शाळांमध्ये काम करतोय तेव्हा काम करत असताना असं लक्षात येतं की मुलं खूप उशिरापर्यंत जागी असतात. तर मला सुरुवातीला असं वाटायचं की 12, 12:30, कारण 10 वर्षाच्या खालच्या मुलांविषयी आपण बोलतो आहोत. मग आम्ही मुलांशी बोलायला सुरुवात केली की तुम्ही किती वाजता झोपता. तर असं लक्षात आलं की 1:30-2 हे खूप कॉमन होत चाललेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कारणं काय असतात, तर काही वेळेला आईवडीलच 1-1:30 वाजेस्तवर जागे असतात. मग अख्खं घरच जागं असतं म्हणून ते मुलंही जागं असतं. काही वेळेला TV घरातला खूप उशिरापर्यंत चालू असतो. आजी आजोबा असतील तर ते उशिरापर्यंत बघत असतात, त्यामुळे ते मूल जागं असतं. काही वेळेला असं लक्षात येतं की विशेषतः 8, 9, 10, 11 ह्या वयातली जी मुलं आहेत त्यांच्याकडे पर्सनल फोन दिलेले असतात त्यांना, किंवा लॅपटॉप दिलेला असतो किंवा टॅब दिलेला असतो. ही मुलं आईवडिलांना सांगतात की आम्ही झोपतोय, पण आईवडील गेल्यानंतर परत ऑनलाईन जायचं, सोशल मीडियावर जायचं किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर जायचं आणि मग कधीतरी आता शक्यच नाही, डोळे मिटायला लागले की मग झोपायचं.
अशी वेगवेगळी कारणं ह्याच्यामध्ये दिसतात, जी प्रामुख्याने सगळीच डिजिटल स्पेसशी जोडलेली आहेत. म्हणजे फार कमी वेळा असं दिसतं की काही दुसऱ्या कारणाने मूल झोपत नाही आहे, असं फारसं होत नाही. बहुतेक वेळेला हाच प्रॉब्लेम दिसतो. दुसरा मला अजून एक प्रॉब्लेम जो जाणवला, तो बरीच मुलं असं पण सांगतात की आम्हाला शांत झोप लागत नाही. लागत नाही. आम्हाला सलग झोप लागत नाही. म्हणजे सारखी जाग येते दर 1.5-2 तासांनी किंवा थोड्या थोड्या वेळाने. आम्ही दचकून जागे होतो. नाईटमेअर्स येतात, भीती वाटते. अशा पद्धतीचं रिपोर्टिंग पण आमच्याकडे मुलं बरंच करतात. तर मला असं वाटतं काही वेळेला काय होतं, आपण जे काही ऑनलाईन स्पेसमध्ये बघतो, मग अगदी गेमिंग व्हिडिओ असेल, समजा फ्री फायर कोणी मुलं बघत असेल, तर तो वॉर गेम आहे. त्याच्यामध्ये व्हायलन्स आहे, त्याच्यामध्ये गोळ्यांचे आवाज असतात, त्याच्यामध्ये फायटिंग असतं, त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार आहेत. बरोबर. सो आता सातत्याने जर बराच काळ असा पद्धतीचा एखादा गेम मूल बघत असेल किंवा सोशल मीडियावरती कोणी त्याला बुली केलं असेल, तर त्या सगळ्याची इम्प्रेशन्स ही कुठे ना कुठेतरी आपल्या मनावरती, मेंदूवरती राहतात. आणि मग झोपेत कदाचित त्या मुलांना त्या गोष्टी दिसणं असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड स्वप्न पडणं असेल, असं काही होत असावं ज्यानी त्यांची झोप सलग होत नाही किंवा भीती वाटते किंवा नाईटमेअर्स येतात. हे जे सांगितलं जातं मुलांकडनं, ते असं मला वाटतं की डिजिटल स्पेसच्या ओव्हर एक्सपोजरमुळे होत असावं, असंही एक निरीक्षण मी आवर्जून मांडीन. बरोबर. पण म्हणजे ज्या वयातली मुलं दमून खेळून दमून झोपतात आणि सकाळीच डायरेक्ट उठतात, त्या वयात असं होतं आहे. हो. किती सिरियस आहे? खूप सिरियस आहे. कारण बाहेरचं खेळणं कमी झालं आहे मुलांचं. दुर्दैवाने शहरांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की मुलं खेळाच्या पण क्लासला जातात. हो. म्हणजे आपण जसे हुंदडायचो किंवा सगळ्यांनी मिळून एक गेम ठरवायचा, कुठला तरी खेळ ठरवायचा आणि मग संध्याकाळी तो खेळायचा आणि मग आईची हाक येईपर्यंत उंदळत राहायचं आणि मग आता आईची हाक आलीच आहे म्हणून जावं लागेल म्हणून घरी जेवायला जायचं. ही जी पद्धत होती, ही पद्धत दुर्दैवाने शहरांमध्ये तरी आपण डिस्ट्रॉय होताना बघतो. कारण ग्राउंड्स नाहीत. सर्व कुटुंब व्यवस्था ही बऱ्यापैकी आयसोलेटेड पद्धतीची झालेली आहे. बरोबर. खाली खेळायला जाणे, हो. हा प्रकार हळूहळू कमी होतोय. जिथे 16 आणि 18 मजले बिल्डिंग्स असतात, तिथे मी असे अनेक पालक बघते की जे 12-13व्या मजल्यावर राहतात. त्यांना भीती वाटते मुलांना खाली सोडायला जाणं, खेळायला. कारण मूल आपलं खाली खेळत असेल तर आपण तिथे थांबणं आवश्यक आहे. आपण 14व्या मजल्यावर मूल खाली खेळतं, हे कॉम्बिनेशन अनेकांना सेफ्टीच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. मग अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे ते जे काय म्हणशील त्याला, नैसर्गिक खेळणं होतं ना मुलांचं, की अभ्यास झाला, शाळा झाली की खेळायला जायचं, फिजिकल ॲक्टिव्हिटीज ह्या बंद झाल्यात. आणि ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या क्लासेसच्या स्वरूपातल्या आहेत. म्हणजे ग्राउंडला क्लाससाठी जायचं, नुसतं खेळायला जाणं की ज्याच्यातनं बऱ्याच गोष्टींची डेव्हलपमेंट होते, ती प्रोसेस बंद झाली. हे एक मला महत्त्वाचं कारण वाटतं आणि त्याच्यामुळे ते दमणं कमी आहे, डिजिटल फटीग जास्त आहे, शारीरिक दमणं कमी आहे. आणि मग शारीरिक दमणं कमी आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला झोप तुम्हाला जशी लागायला पाहिजे तशी लागणार नाही. आणि डिजिटल फटीगमधनं नुसतं मन किंवा मेंदू थकतो असं नाही, तर डोळे थकतात, मान थकते, तुमची बोटं थकतात, मसल्समध्ये प्रेशर तयार होतं, अशा अनेक गोष्टी होतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की मुलांच्या झोपेचा जो प्रश्न आहे तो खूप गंभीर होत चाललेला आहे. बरोबर. हे जे हुंदडणं आहे, खेळणं, याच्याबद्दल आपण परत वापस बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी हे खेळ बंद झालेले आहेत, पण वेगळ्या प्रकारचे खेळ या वयाच्या मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत. आमच्या वेळेस पण आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ गेम्स होते, पण ते फार उशिरा इंट्रोड्यूस झाले आणि लिमिटेड पिरियडपर्यंत. 10 वर्षाच्या खालच्या मुलांपर्यंत आज व्हिडिओ गेम आलेले आहेत. किंवा एखाद्या मुलाला समजा डाउनलोड करता येत नसेल तर त्याला बुली केल्या जाते, तुला माहिती नाही आहे. तर हे किती सिरियस आहे आणि कुठल्या प्रकारचे खेळ या मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत? मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये आपण सोशल मीडियाबद्दल खूप बोलतो की म्हणजे अगदी 16 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी बॅन करा वगैरे, हे सगळं ते बरोबरच आहे. पण त्याच्याही पेक्षा गंभीर समस्या ही गेमिंगची आहे, सोशल मीडियापेक्षा सुद्धा. कारण पालकांच्या टप्प्यामध्ये जेव्हा तू जातोस तेव्हा पालक सोशल मीडिया नको ह्या भूमिकेत बरेचदा जातात की नाही तू लहान आहेस, इंस्टाग्राम तुला काही गरजेचं नाही आहे. पण ती भूमिका ते गेमिंगबाबत अनेकदा घेत नाहीत. बरोबर.
कारण गेमिंग अरे खेळच आहे, खेळतोच आहे, एवढं काय अशा पद्धतीने बघितलं जातं. पण खरं सांगायचं झालं तर गेमिंगचे परिणाम हे जास्त दीर्घकालीन, जास्त खोल आणि गंभीर आहेत. तुला एक उदाहरण देते. आम्ही अनेक शाळांमध्ये मी काम करते आणि जिथे गेमिंगचा विषय जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो, अगदी 3री, 4थी, 5वीची मुलं की जो आजच्या चर्चेचा मूळ गट आहे. तर ह्या मुलांना समजा मी असं गृहीत धर की मी फ्री फायरचा एखादा व्हिडिओ दाखवला बरं. किंवा सबवे सर्फरचा एखादा क्लिप दाखवली टू अंडरस्टँड की तुम्ही बघता तेव्हा तुमच्या रिॲक्शन्स काय येतात, तुमच्या मेंदूत काय चालतं. तर कॉमन थिंग इज सबवे सर्फरचा जर मी व्हिडिओ दाखवला तर मुलं असं 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 अशा ॲक्शन्स करतात बसल्या बसल्या. बरं. त्यांच्या हातात मोबाईल नसतो, ते शाळेत बसलेले असतात, समोर स्क्रीनवरती सबवे सर्फरचा व्हिडिओ लागलेला असतो आणि ती मुलं त्यांनी तिकडे उडी मारली की ह्यांचा हात इकडे उडतो, तो इकडे गेला की हे असे स्वाईप करतात. अशा पद्धतीने मुलं फिजिकली रिॲक्शन्स देताना आम्ही बघतो. बरं. म्हणजे त्या गेम्सचा इम्पॅक्ट जो मुलांवरती होतो तो इतका गंभीर स्वरूपाचा आहे हे आपल्या अनेकदा लक्षात येत नाही. फ्री फायरसारखा गेम आहे किंवा BGM सारखा गेम आहे. आम्ही मुलं बघितलेली आहेत की ज्याच्यामध्ये तिथे फायरिंग म्हणजे फाईट चालू आहे आणि समजा स्नायपर गोळ्या मारतोय तर मुलं इकडे बंदुकीची ॲक्शन्स करून तिकडे त्यांनी गोळी मारली की मुलं इकडे गोळी मारतात. ती खाली बसलेली असतील तर गुडघ्यावर येतात, एवढी एक्साइटमेंट वाढते, काही मुलं उभी राहतात. सो हे समजू नका की फक्त सोशल मीडिया मुलांच्या मनाशी मेंदूशी खेळतो. सोशल मीडियापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात गेमिंग मुलांच्या मेंदूशी आणि मनाशी खेळत असतं, जे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही कारण आपण गेमिंगकडे त्या दृष्टीने अजूनही बघायला तयार नाही. बरं. त्यामुळे गेमिंगचा जो परिणाम आहे तो खूप दीर्घकालीन आहे, तो खूप खोल आहे आणि मुलांच्या हातात गेमिंग खूप सहज मिळतं ना, कारण ते मोबाईलमध्ये आहे. आपल्या वेळेला काय होतं, गेमिंगसाठी वेगळं एक डिव्हाइस तुला टीव्हीला अटॅच करायला लागायचं. आता ती पद्धत नाही. आता गेमिंग तुमच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे अगदी फ्री फायर आणि सबवे सर्फरसुद्धा तुला मोबाईलच्या ॲप्समध्येच खेळायला मिळतं. त्यामुळे त्याचा ॲक्सेस खूप सहज मिळतो मुलांना. तो मिळवण्यासाठी तुम्हाला थांबावं लागत नाही. घरात 4 फोन तर सहज असतात कोणाच्याही. त्याच्यातला एक जरी फोन तुमच्या तावडीत सापडला तरी तत्क्षणी तुम्ही तो गेम खेळायला सुरुवात करू शकता. आम्हाला अनेक मुलं 4थी, 5वी, 6वीची सापडलेली आहेत की जी मुलं दिवसाला 3-3, 4-4 तास फ्री फायरसारखा किंवा BGMI सारखा गेम खेळतात की जे वॉर गेम्स आहेत, की ज्याच्यामध्ये तुमचा एक कोणीतरी एनिमी आहे आणि मग तुम्ही त्याला मारताय, मग त्याच्यासाठी शस्त्रास्त्र आहेत, म्हणजे तू ते व्हिडिओज एकदा बघ. ते स्नायपर्स जेव्हा गोळीबार करतात ना, ते इतके रिअलिस्टिक व्हिडिओज आहेत की खरोखर एखाद्या शूटिंगचा तुम्हाला आभास व्हावा की ॲक्च्युअल शूटिंग तुम्ही बघताय असं वाटावं, इतके रिअलिस्टिक साऊंड्स आणि इतक्या रिअलिस्टिक पद्धतीने ॲनिमेशन केलेलं असतं, ज्याला हायपर रिअलिस्टिक असं म्हटलं जातं. की जिथे आता AI आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या इमेजेस आता तुम्ही ऑलमोस्ट रिअलच्या जवळ जाणाऱ्या नेऊ शकता. सो हे जे हायपर रिअलिस्टिक पद्धतीने ॲनिमेशन केलं जातं ना, इथे साऊंड असेल, तो तुमचा जो काही अवतार आहे त्याचं बॉडी असेल, त्याच्या बॉडी इमेजेस असतील, या सगळ्या गोष्टी इतक्या रिअलिस्टिक आहेत की त्याचा इम्पॅक्ट होणार नाही असं जो कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं की हे स्वतःला फसवून घेण्यासारखं आहे. नक्कीच नक्कीच. पण मला तुला याच्याबद्दल 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक असा की तू जसं म्हटलीस की मुलं तिथे स्क्रीनवर चालू आहे आणि इथे त्यांचे ॲक्शन चालू आहे. हा प्रकार आधी पण व्हायचा. म्हणजे क्रिकेट बघताना किंवा हॉकीसारखा हॉकी हा खूप फास्ट पेस गेम आहे. बघताना क्रिकेट बघताना आपण कॅच म्हणजे जे स्क्रीनवर चाललं आहे त्याच्या ॲक्शन्स मुलं करायची. बरोबर. तर त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? कारण मला एका मुलांनी, माझ्या एका विद्यार्थ्यांनी हे पण मला सांगितलं होतं की तसं तुम्ही क्रिकेट बघता तसं आम्ही हे गेम्स बघतो. बरोबर. तो हा एक मुद्दा त्याच्यात किती व्हॅलिड आहे आणि त्याच्यात काय फरक आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न असा पण मला तुला विचारायचा आहे की गेम्स खेळायला देताना काही पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की आमचा मुलगा गेम खेळतो आहे पण ते एज्युकेशनल गेम्स आहेत. तर याच्याबद्दल पण तू काय सांगशील? पहिला प्रश्न म्हणजे ते कायमच होत आलेलं आहे की तो जो स्टिम्युलेशन असतं ते हायपर स्टिम्युलेशन सर्व पद्धतीने तुम्हाला मिळतं. म्हणजे अगदी गेम सोड, अमिताभ बच्चनचा सिनेमा बघून आल्यानंतर सुद्धा माणसं पुढचे 4 तास आपण स्वतःच अमिताभ बच्चन आहोत असे बॉडी लँग्वेजमध्ये फिरतात. सो तो इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट होतोच. बरं.
किंवा तो असतोच. मुद्दा असा आहे की हा इम्पॅक्ट कितव्या वयाला सुरू व्हायला पाहिजे. बरं. हा इम्पॅक्ट जर वयाच्या 6व्या वर्षी, 5व्या वर्षी, 7व्या वर्षी सुरू होणार असेल तर हे योग्य आहे का अयोग्य आहे. बरं, म्हणजे आधी जे टीनेजमध्ये व्हायचं ते आता 5व्या. एक्झॅक्टली. तू 14व्या वर्षी कॅच घेण्यासारखी ॲक्शन करणं आणि 5व्या वर्षी तू गोळीबाराची ॲक्शन करणं ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. पुन्हा क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल हे त्या अर्थाने डिस्ट्रक्टिव्ह गेम्स नाही आहेत. बरोबर. त्याच्यात कुठे गोळीबार नाही आहे, त्याच्यात कोणी कोणाला तरी मारत नाही आहे किंवा सबवे सर्फरसारखं की तू जाऊन आपटलास तर तू मरतोस. अशा पद्धतीचे ते गेम डिस्ट्रक्टिव्ह गेम्स नाही आहेत ते. त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो डेफिनेटली होतोच, पण निगेटिव्ह इमोशन्सच्या संदर्भात तो तितका जास्त तीव्र कदाचित होत नसावा. बरोबर. इथे काय होतं, 6व्या आणि 7व्या वर्षी तू स्नायपर गोळ्या मारतोय आणि माणसं मारतोय हे जेव्हा बघतोस तेव्हा आम्ही मुलांना असं विचारलं होतं एका सेशनमध्ये की त्या स्नायपरनी गोळ्या मारल्या, 6वीचा वर्ग होता का 5वीचा असं काहीतरी, स्नायपर गोळ्या मारतोय, ती माणसं मरतायत, तुला काय वाटतंय? छान वाटतंय, समाधान वाटतंय, आनंद होतोय, एक्साइटिंग वाटतंय, ही उत्तरं मुलांकडनं येतात. बरं. आता हा इम्पॅक्ट आणि फुटबॉलचा इम्पॅक्ट ह्याच्यात मला असं वाटतं की मूलभूत डिस्ट्रक्टिव्ह जो एलिमेंट आहे ना तो लक्षात घेतला पाहिजे. पहिली गोष्ट. मी दुसरा प्रश्न विसरले. हो, दुसरा प्रश्न होता की काही पॅरेंट्सचं असं असतं हो. की गेमिंग म्हणजे गेम्स खेळतात आहे पण हे एज्युकेशनल गेम्स आहेत. तर मला असं वाटतं की 2 पद्धतीने पालक दुसऱ्या प्रश्नाकडे बघतात. एक तर बऱ्याच पालकांना असं वाटतं की हे एज्युकेशनल गेम्स आहेत आणि ह्याच्यानी मुलांची मोटर स्किल्स तयार होतील किंवा हँड आय कोऑर्डिनेशन तयार होईल किंवा बुद्धीला चालना मिळेल वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट तुमच्या मुलाला हँड अँड आय कोऑर्डिनेशन डेव्हलप करायचं आहे. तुमच्या मुलाची बुद्धी तुम्हाला विकसित करायची आहे. तुम्हाला असं वाटतं की त्याची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्याला प्रत्यक्ष गेम खेळायला द्या. प्रत्यक्ष गेम खेळण्या इतकं मुलांच्या विकासासाठी दुसरं काहीही उपयुक्त असू शकतं असं मला बेसिकच वाटत नाही. एक अगदी मेमरी गेम्ससुद्धा प्रत्यक्ष द्या ना खेळायला. बोर्ड गेम्स मिळतात, मेमरी गेम्स असतात, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटसाठीचे गेम्स असतात, आय अँड हँड कोऑर्डिनेशनसाठीचे गेम्स असतात. हे गेम्स खेळायला द्या ना मुलांना. मोबाईलचा गेम कशासाठी द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? म्हणजे तुला गंमत वाटेल, एक आता रिसर्च आला आहे खूप, त्याच्यावरनं सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत आणि अगदी म्हणजे जोक्सपासनं काय म्हणू त्याला गंभीर स्वरूपापर्यंत. त्याच्यात असं सांगतंय तो रिसर्च की जेन झीज आणि जेन अल्फाज पर्टिक्युलरली आत्ता जी 16-17 वर्षाखालची जी मुलं आहेत ती पहिली जनरेशन आहे जी त्यांच्या आईवडिलांच्या जनरेशनपेक्षा कमी IQ असलेली जनरेशन आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये बरेच क्लेम्स चालू आहेत. ह्याला म्हणजे ह्याच्यावरती काय म्हणू त्याला, ह्याला खोडून काढण्याच्यासाठीचे पण बऱ्याच गोष्टी सुरू आहेत या संदर्भात. आता मी ह्याच्याकडे कसं बघते तर मला असं वाटतं की खऱ्या जगण्याचा, खऱ्या आयुष्याचा एक्सपिरियन्स तुम्ही जेवढा कमी करणार तेवढे प्रश्न वाढणार. कारण माणूस म्हणून आपण हायब्रिड लाईफस्टाईल जगण्यासाठी तयार झालेली स्पीशीज नाही होत. व्हर्च्युअल आणि रिअल याच्या कॉम्बिनेशनचं आयुष्य जगण्यासाठी माणूस म्हणून बेसिक निसर्गाने आपल्याला तयार केलेलं नाही. आपला मेंदू असेल, आपलं शरीर असेल, आपला सगळा अल्गोरिदम आहे आजच्या भाषेमध्ये, तो प्रत्यक्ष जगण्यामध्ये विकसित होण्यासाठीचा ढाचा आहे. आता डिजिटलायझेशन नंतर आपण हे स्वीकारलं आहे की आपण हायब्रिड लाईफस्टाईलमध्ये जगतो. पण याचा अर्थ असा नाही की जी मूलभूत स्किल्स आहेत, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असेल, मोटर स्किल्स असतील, डिसिजन मेकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, की जे गेमिंगमधनं तयार होतं, जे खेळांमधून तयार होऊ शकतं, हे तयार करण्यासाठी जितका प्रत्यक्ष अनुभव मुलांच्या आयुष्यात असेल तितकी ही स्किल्स जास्त चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी माझ्या मते ह्या भ्रमात राहू नये की
स्क्रीनवरच्या गेम्सनी मुलांची ही स्किल्स जास्त बेटर डेव्हलप होतील. कारण आम्ही शाळांमध्ये हे पण नरेटिव्ह मुलांकडनं बरेचदा ऐकतो की नाही सबवे सर्फर किंवा अशा पद्धतीचे गेम्स, वॉर गेम्स किंवा स्पीड गेम्स किंवा रेसिंग गेम्स हे खेळल्याने ना आमची रिफ्लेक्शन्स चांगली होतात. तर मी त्या मुलांना म्हणते की तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन चांगलं करायचं आहे का, क्रिकेट खेळा मैदानावर जाऊन, फुटबॉल खेळा मैदानावर जाऊन, बॅडमिंटन खेळा, रिफ्लेक्स ॲक्शन एक्सलंट होईल तुमची. त्याच्यासाठी तुम्ही एखादा स्पीड गेम किंवा एखादा वॉर गेम किंवा एखादा असा जंप गेम खेळण्याची गरज नाही. आपण काय करतोय, आपण आपल्याला मुलांना ह्या मैदानं देता येत नाही आहेत, आपल्याला मुलांना प्रत्यक्ष खेळण्यासाठीच्या सोयीसुविधा देता येत नाही आहेत, तशा स्पेसेस देता येत नाही आहेत आणि कुठेतरी आपल्याला हे माहिती आहे की आपण हे देऊ शकत नाही आहोत, म्हणून आपण ते कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करतोय. आणि मग ते कॉम्पन्सेट करत असताना हे कसं बरोबर आहे हे कुठेतरी अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करतोय, विच इज मला असं वाटतं मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी हे हार्मफुल आहे. आणि तू जसं म्हणलीस तसं की माणसाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इव्हॉल्व्ह व्हायला हजारो वर्षाचा वेळ गेलेला आहे. एक 10 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी चेंज होणं आणि त्याच्यात पण जे तू म्हणालीस की पालक एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न करतात की रिफ्लेक्स गेम खेळून ते ज्या गोष्टीला 5 वर्ष लागणार होते ते तुम्ही 1 वर्षात करण्याचा प्रयत्न करताय. हे डेंजरस आहे ना, हे डेंजरस आहे. आणि मग होतं काय माहिती आहे का, मुलं डोपामाइन लूपमध्ये अडकतात. हो. आता क्रिकेट खेळल्याने किंवा तू काय क्रिकेट वगैरे तर सोडून दे, साधं लंगडी, आता ज्या वयोगटाबद्दल आपण बोलतोय, साधी लंगडी खेळल्याने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होतो. बरोबर. पण त्याचा स्पीड जो आहे ना तो स्लो असतो आणि तो योग्य पद्धतीचा असतो. जेव्हा तू गेम्स खेळतोस स्क्रीनवर तेव्हा तो कैक पटीने वाढतो, एक्सिलरेट होतो आणि मग क्विक प्लेजर, क्विक रिवॉर्ड, क्विक ॲप्रिसिएशन, क्विक त्याच्यामधले तुला डायमंड्स किंवा जे काय तुला त्याच्यात पर्क्स मिळणार असतील ते क्विक, म्हणजे ते सर्कल सुरू झालं ना मेंदूमध्ये मुलांच्या. मग एवढ्या लहान वयात आपल्याला गरज आहे का हे सुरू करण्याची? ह्या सगळ्या ट्रॅपमध्ये आपण मुलांना कशासाठी अडकवतोय ह्याचा विचार जरूर व्हावा. बरोबर. प्लस त्याच्यात हॅक्स पण असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता किंवा फुटबॉल खेळता, मला गोल करायचा याच्यासाठी प्रयत्न करायला मला रोज प्रयत्न करायचे, कष्ट आहेत ना, आणि त्याच्यानंतर कधीतरी जाऊन मी तो गोल करू शकणार. याच्यामध्ये तुम्ही हॅक वापरून तो पण सिम्पल आहे, कष्ट कमी. सो अल्टिमेटली तुमची खरंच स्किल्स डेव्हलप होतात का तुम्ही आपली स्किल्स डेव्हलप होता आहेत असा स्वतःलाच एक भास निर्माण करता, या सगळ्याचा विचार पालकांनी करणं फार गरजेचं आहे. नक्कीच. एक अजून खूप म्हणजे धोकादायक गोष्ट याच्यात तू दिलेली आहे, त्याच्यानंतर आपण प्रिव्हेंटिव्ह गोष्टींवरती येऊ. ती म्हणजे पालकांना आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा फार एक खूप मोठा एक हौस असते. ते हे टाकलेले फोटो जातात कुठे असा एक प्रश्न, एक मुद्दा, तू कुठे जातात? आपण सांगू शकत नाही ते कुठे जातात, कारण एक टर्म आम्ही वापरतो, वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. म्हणजे एकदा एखादी गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये गेली की ती तुम्हाला त्या स्पेसमधनं डिलीट करता येत नाही. मग तो फोटो असू दे, व्हिडिओ असू दे, कमेंट असू दे, लाईक, शेअर, सबस्क्राईब, व्हॉट एव्हर तुम्ही जे काही तिथे जाऊन करता, जे तुमचं डिजिटल फुटप्रिंट आहे ते तुम्हाला इरेज करता येत नाही. आता आपल्याकडे भारतात राईट टू फॉरगॉटन हा कायदा नाही आहे, त्यामुळे आपण ते इरेज करण्याच्या काहीच शक्यता नाहीत. सो हे फोटो कुठे जातात? हे फोटो कुठेही जाऊ शकतात. कोणीही ते डाउनलोड करून ठेवू शकतं, कोणी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतं. इतकंच नाही तर काही सायबर क्राईम केसेसमध्ये असंही लक्षात आलं होतं की मुलांचे फोटो व्हिडिओज एकत्र करून डार्क वेबमध्ये ज्या पिडोफिलिया साईट्स असतात त्या साईट्सना हे फोटो व्हिडिओ विकले जातात. आता प्रेक्षकांसाठी म्हणून हे थोडं मी स्पष्ट करू इच्छिते की पिडोफिलिया हा एक मानसिक आजार आहे किंवा विकृती आहे, ज्याच्यामध्ये प्रौढ व्यक्तींना लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही तराला जाऊ शकतात, जे आत्ता आपण एप्स्टीन फाईल्समध्ये बघतोय. सो ह्या पिडोफिलियाग्रस्त विकृत लोकांच्या जी काही डिझायर्स आहेत ती कंप्लीट करण्यासाठीच्या साईट्स की ज्याच्यावरती लहान मुलांचा, ज्याला सीसॅम असं म्हटलं जातं, चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह मटेरियल, अशा पद्धतीचं मटेरियल मोठ्या प्रमाणावरती
उपलब्ध असतं, ते विकलं जातं, ते खरेदी केलं जातं. आपल्या मुलांचे फोटो कुठे जातील? कुठेही जाऊ शकतात. दुर्दैवाने त्या साईट्सवरती सुद्धा जाऊ शकतात. आपण हे मॉनिटर करू शकत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी समजा मला असं वाटत असेल की माझं फ्रेंड सर्कल खूप चांगलं आहे, सगळं शिक्षित आहे, मी इम्युन आहे का या सगळ्या गोष्टींचा? हो आहेस. कारण सांगते, तू एकदा फोटो टाकलास, तो कुठे टाकणार तू? इन्स्टा किंवा फेसबुक. तुझं जर अकाउंट इन्स्टावरचं प्रायव्हेट असेल तर त्यातल्या त्यात शक्यता असतात की ते फोटो बाहेर सर्क्युलेट होणार नाहीत किंवा इतरांना ॲक्सेस त्याचा मिळणार नाही. पण जर तुझं पब्लिक अकाउंट असेल तर तुझे मित्र किती का असेनात, त्यांनी काही फरक पडत नाही. ते कोणालाही अवेलेबल होतं. म्हणजे वॉल कुठे आहे? जर तुझं अकाउंट प्रायव्हेट असेल तरच तू ते रिस्ट्रिक्ट करतोस आणि ते पब्लिकला अवेलेबल होणार नाही. हो. फेसबुकवरती तर ते पण नाही आहे. तिथे प्रायव्हेट पब्लिक हा विषयच नाही आहे. तिथे तू एकदा अपलोड केलंस की ते अवेलेबल आहे टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि फेसबुकवरती तर कसं आहे की तुझा मित्र, त्याचा मित्र, त्याचा मित्र, त्याचा मित्र, असा पूर्ण सर्कलमध्ये ते फिरतं. म्हणजे इट इज नॉट जस्ट रिस्ट्रिक्टेड टू युअर ओन फ्रेंड लिस्ट. तुझ्या फ्रेंड लिस्टचे फ्रेंड लिस्ट, त्याचे फ्रेंड लिस्ट, ह्या सगळ्या सर्कलपर्यंत ते पोचतं. सो तुम्ही जोपर्यंत सेटिंग्समध्ये ओनली फ्रेंड्स किंवा प्रायव्हेट किंवा सिलेक्टिव्ह फ्रेंड्स असं केलं तर त्यातल्या त्यात शक्यता असतात की ते सगळ्यांना अवेलेबल होणार नाही. बरोबर. अदरवाईज यू आर ॲट रिस्क. कारण ते कुठे पोचेल, कशा पद्धतीने पोचेल, किती लोक, बरं ज्यांना अशा पद्धतीने साईट्सवरती मुलांचा कॉन्टेंट विकायचा आहे असे गुन्हेगार मुलांच्या फोटो व्हिडिओच्या शोधातच असतात ना. ते काय ही वाट नाही बघणार की तुझं वॉल कधी माझ्या म्हणजे तुझं पोस्ट कधी माझ्या वॉलवर येईल आणि मग मी ते बघीन आणि मग मी ते वापरायचं का नाही ते ठरवीन. असं नसतं. ते प्रोॲक्टिव्हली शोधत असतात की कुठे मुलांचे फोटो व्हिडिओज मिळत आहेत, कसे मिळत आहेत. आणि आता ना याच्यात AI पण आहे, हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा फोटो मी डाउनलोड केल्यानंतर AI वापरून मी त्याचं कशाही पद्धतीने विद्रुपीकरण करू शकते. हो हो. जर ही पॉसिबिलिटी आत्ता आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तशा घटना घडलेल्या आहेत, तर मग आपण कशासाठी मुलांचा डेटा तयार करतो आहोत? म्हणजे एकतर मुलांचे फोटो व्हिडिओज अशा विकृत लोकांच्या हाती पडण्याची शक्यता खूप दाट आहे. दुसरं, आपण जेव्हा शेअरेंटिंग करतो, याला शेअरेंटिंग म्हणलं जातं, म्हणजे शेअर आणि पेरेंट हे दोन Okay. शब्द एकत्र केलेले आहेत. जेव्हा आपण शेअरेंटिंग करतो तेव्हा आपण मुलांचा डिजिटल डेटा तयार करतो. ते फुटप्रिंट आईवडिलांचे नसतात, ते फुटप्रिंट आजी आजोबांचे नसतात, ते फुटप्रिंट त्या मुलाचे असतात. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की ते मूल 1 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं आहे. ते मूल सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाही आहे स्वतःहून. ते मूल कदाचित 13व्या वर्षी, 14व्या वर्षी, 16व्या वर्षी सोशल मीडियावरती येईल किंवा ऑनलाईन जगात येईल. तेव्हा त्याला ऑनलाईन जगाची माहिती समजेल किंवा त्या मॅच्युरिटीला ते मूल येईल की ते त्या जगाविषयी अंडरस्टँडिंग बाळगू शकेल. पण त्या जगाला मात्र ते मूल येण्याच्या आधी त्या मुलाची सगळी माहिती आहे. ते मूल दिसतं कसं, ते मूल वागतं कसं, ते मूल खातं काय, पितं का. कारण आई वडील हे पण लिहितात ना, माझ्या मुलाला हे आवडतं, माझ्या मुलाला ते आवडतं, त्याला 10वीत मार्क किती मिळाले, 12वीत मार्क किती मिळाले, कारण आपण मार्कशीट्स टाकतो. सो ते मूल ऑनलाईन स्पेसमध्ये येण्याच्या आधी ऑनलाईन स्पेसला त्या मुलाविषयी सगळी माहिती आपण उपलब्ध करून देतो, जे मला असं वाटतं की भयंकर आहे. का ऑनलाईन जगाला तुमच्या मुलांविषयी ते मूल ऑनलाईन स्पेसमध्ये येण्याच्या आधीच सगळं माहिती असायला पाहिजे? आपण हे गृहीत धरतोय, आपण हे लक्षातच घेत नाही आहोत की त्या स्पेसला तुमच्या मुलाची माहिती जन्मापासनं वयाच्या 16व्या वर्षापर्यंतची असणं, याचे धोके काय असू शकतात याचा विचारच आपण करत नाही. कारण पालकसुद्धा एका अर्थाने त्या डोपामाइन लूपमध्ये अडकलेले आहेत की मी माझ्या मुलाचा फोटो टाकला, 4 कौतुकाच्या गोष्टी टाकल्या की त्याला लाईक्स मिळतात, त्याला व्ह्यूज मिळतात, लोक टाळ्या वाजवतात, वा किती छान, किती गोंडस. पण हे तुम्हाला का पाहिजे आहे? ॲट व्हॉट कॉस्ट यू आर आस्किंग दिस?
हे सातत्याने विचारणं गरजेचं आहे. एक पॅटर्न मला असा पण दिसतो की समजा तुमचं मूल पुस्तक वाचतंय किंवा तुमचं मूल काहीतरी मातीत खेळतंय किंवा त्यांनी काहीतरी चिकन मातीपासनं काही गोष्टी बनवल्या आहेत, तर लगेच त्या मुलाचे त्या वस्तूबरोबरचे फोटो टाकायचे. कशासाठी? हा पण डिजिटल फुटप्रिंटच आहे. याचा वापर 10 वर्षांनी 50 वर्षांनी पण करता येऊ शकतो. ही शक्यता आपण का लक्षात घेत नाही आहोत? कशासाठी टाकलं पाहिजे की माझं मूल पुस्तक वाचतं? ते वाचतंय ना, छान गोष्ट आहे. जगाला का ओरडून ओरडून सांगण्याची गरज आहे की माझं मूल पुस्तक वाचतं? म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे जरा अतिरेकी वाटेल काही प्रेक्षकांना, पण आपण आपली पाठ थोपटून घेत असतो का? की मी किती चांगला पालक आहे, मी किती आदर्श पालक आहे, मी किती माझ्या पाल्याला योग्य पद्धतीने वाढवतो आहे. बरोबर. हे सगळं ना थांबवणं गरजेचं आहे. आपण मुलांना फार रिस्कमध्ये घालतोय. हे सगळंच्या सगळं तातडीने जर थांबवलं ना आपण, तर आपण मुलांना खूप साऱ्या धोक्यांपासून आणि आत्ताच्या नाही, फक्त वर्तमानातल्या नाही, भविष्यातल्या धोक्यांपासून आपण त्यांना वाचवू शकतो. बरोबर. आणि तू जसं म्हटलं की आपण म्हणजे पालकांचं हो. काम आहे. हो. मुलं म्हणजे मुलांना मोबाईल पण आपणच दिलेला आहे. एक्झॅक्टली. तो कसा वापरायचा हे पण आपल्याला शिकवणं भाग गरजेचं आहे. आहे. आणि त्यासाठीच हे सायबर पालकत्व. सो फक्त फिअर मॉंगरिंग आपल्याला करायचं नाहीये. नाही. प्रिव्हेंटिव्ह पण हो. तू याच्यामध्ये खूप छान काही काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल पण आपण समजा बोलताना की आपल्याकडे गर्भसंस्काराला एक खूप महत्त्व हो. आहे. सो मुलं जन्माला घालण्यापूर्वीपासनं सायबर पालकत्व शिकलं पाहिजे. त्याच्याबद्दल हो, म्हणजे खरं तर हा विषय गेल्या काही वर्षात प्रामुख्याने माझ्याकडे सुरू झाला, कारण बरीच कपल्स यायला लागली, जी 2 पद्धतीची हल्ली कपल्स आमच्याकडे येतात. एक म्हणजे ज्यांना आता मूल हवं आहे आणि दे आर प्लॅनिंग फॉर द फॅमिली, आणि दुसरे काही जे डेट करता आहेत किंवा एंगेजमेंट करायची इच्छा आहे समोरच्या बरोबर, किंवा आता लग्न ठरवायची इच्छा आहे. जसं पूर्वी रक्तगट बघत असत, तसं हल्ली काही मुलं आमच्याकडे डिजिटल हॅबिट्सची कम्पॅटेबिलिटी बघायला पण येतात. हो, आणि मला असं वाटतं ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण जर तू फॅमिली कोर्टात जाऊन बघितलंस तर गेमिंग ॲडिक्शन आणि पॉर्नोग्राफी ॲडिक्शन याच्यावरनं होणारे डिवोर्स बरं. यांचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. सो जर मला लग्न करतानाच हे माहिती असेल की हा माणसाचं गेमिंग हॅबिट्स काय आहेत, किंवा हा पोर्नोग्राफी किती बघतो किंवा बघत नाही, किंवा ही म्हणजे त्याच्यात जेंडरचा काही संबंध नाही, दोन्ही बाजूनी, तर मला लग्न करताना हा कॉल घेणं कधीही सोयीचं आहे की मला अशा व्यक्तीशी लग्न करायचं आहे का की ज्याचा दिवसातला 4 तास हा गेमिंगमध्ये जातो. देन आय कॅन डिसाईड की मला त्याच्यात पडायचं आहे का पडायचं नाही आहे. सो ही कम्पॅटेबिलिटी एक तर चेक करतात. आणि दुसरं न्यूली मी असं म्हणलं की ज्यांना पेरेंट व्हायचं आहे, तर मला असं वाटतं की सायबर पालकत्व हे मूल जन्माला घालण्याच्या आधीच सुरू होतं, ते नंतर सुरू होत नाही. आणि ते मूल टीनेजरमध्ये गेल्यानंतर तर अजिबातच सुरू होत नाही. ते आधी ह्याच्यासाठी सुरू होतं की पालक म्हणून मी पालक होणार आहे किंवा मला पालक व्हायचं आहे, याचा विचार जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा बाकी गोष्टींचाच असा आपण विचार करतो की उदाहरणार्थ अनेक जण त्यांच्या सबस्टन्सच्या हॅबिट्स बंद करतात, सिगरेट किंवा हे पिणं बंद करतात, किंवा हेल्दी खाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतात, व्यायामाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतात. हे जसे चेंजेस, त्याला आपण लाईफस्टाईल चेंजेस म्हणूया, बरोबर. हे चेंजेस जसे कपल्स करतात की आता मला पालक व्हायचं आहे, तर आता मजा मस्ती बस झाली, आता आय नीड टू चॅनलाइज थिंग्स, तसं मला असं वाटतं की डिजिटल स्पेसच्या बाबतीत पण तो विचार करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की हल्ली आपण असं बघतो की अगदी म्हणजे प्रेग्नन्सी किटचे फोटोसुद्धा डिजिटल स्पेसमध्ये येतात. सोनोग्राफीचे फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा डिजिटल स्पेसमध्ये येतात. हे सुद्धा मुलांचे डिजिटल फुटप्रिंटच आहेत, जे मुलं जन्माला पण आलेली नाहीत. हा एक त्याच्यातला मोठा घटक. दुसरा, जसं प्री वेडिंग शूट्स हल्ली असतात, तसं न्यूली बॉर्न मुलांची पण शूट्स मोठ्या प्रमाणावर होतात. ती करावी का करू नये हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय. माझ्या दृष्टीने कन्सर्न एवढाच आहे की तुम्ही त्याचा चेहरा फ्रॉम डे 1 जेव्हा डिजिटल स्पेसमध्ये आणता, तेव्हा त्याचा सरळ अर्थ तुम्ही त्याचं डिजिटल फुटप्रिंट तयार करता आहात जन्माला आल्याच्या क्षणापासनं, किंवा कदाचित सोनोग्राफीचे फोटो म्हणजे जन्माला यायच्या आधी पण. तर याची गरज आहे का? सो ह्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला असावं. ह्या दृष्टीने खरं तर
जी कपल्स येतात आमच्याकडे ती त्या दृष्टीने येतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक असतो अनेकांच्या कन्सर्नचा, तो म्हणजे हल्ली डिलिव्हरी रूम्समध्ये सुद्धा व्हिडिओज काढणं किंवा अगदी मूल जन्माला आल्याबरोबर त्याचे फोटो काढणं, ह्याचं प्रमाण पण बरंच आहे. तर अशा वेळेला काही टेक्निकल गोष्टी सांभाळणं गरजेचं असतं. जसं काही फ्लॅश वापरले जाता कामा नये आहेत, की ते मूल किंवा मूल अगदी लेबर रूममध्ये नाही, पण नंतर आईजवळ असताना लोक फोटो काढतात, तर त्यावेळेला त्या मुलाच्या आजूबाजूला फ्लॅश असता कामा नये. त्या मुलाचे डोळ्यामध्ये तो चमकता कामा नये. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्याचं हायजीन ज्याला म्हणतो आपण, टेक्निकल बरोबर. हायजीन, हे सांभाळणं गरजेचं असतं. आता बरेचदा सगळ्यांना हे माहिती असतं असं नाही, किंवा किती लांबनं मुलांचा फोटो काढायला पाहिजे, मोबाईल किती लांब धरला पाहिजे, अगदी जवळ जाऊन त्याचे फोटो नाही काढले पाहिजेत. तर ह्या गोष्टी पण अनेकदा माहिती नसतात. सो हे सगळं ओरिएंटेशन मग आपण त्या कपल्सचं करतो, जेणेकरून तुम्हाला अगदी जन्माला आल्या क्षणीचा फोटो काढायचाच असेल, तर मग निदान कुठली काळजी घ्या जेणेकरून त्या मुलाला हार्म होणार नाही, त्याचे डिजिटल फुटप्रिंट तयार होणार नाही. त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने ह्याचा विचार केला पाहिजे. किंवा अनेकदा असं पण आम्ही बघतो की आईवडील एका गावात असतात, आजी आजोबा दुसऱ्या गावात असतात, मग ते व्हिडिओ कॉलिंग वरनं नातवंडांशी गप्पा आणि त्यांना दाखवणे, हा प्रकार जो असतो त्याच्यात सुद्धा तो कॅमेरा किती लांब असला पाहिजे, किंवा हे किती वेळा करावं, मग दिवसातनं 4 वेळा करावं का 2 दिवसांनी एकदा करावं का दिवसातनं एकदा 2-3 मिनिटासाठी ते मूल स्क्रीनसमोर असावं आणि मग नंतर नसावं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, याच्याबद्दलचं मग ओरिएंटेशन ह्या कपल्सना पाहिजे असतं. आणि मला असं वाटतं की हा खूप चांगला ट्रेंड आहे. हे नक्कीच, कारण म्हणजे हे एकदम आपल्या आयुष्यात आलेलं आहे. हो, एक्झॅक्टली. आपल्या आजी आजोबांना किंवा कोणाला हे माहितीच नव्हतं. नाही. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दलचं ओरिएंटेशन घेणं किंवा ही हो. शिकून घेण्याची गोष्ट आहे, हो. हे पण लक्षात आलं पाहिजे बरोबर. लोकांना. दुसरी गोष्ट, एक खूप कॉमन सगळ्यांचा हे असतो की मूल स्क्रीनशिवाय जेवतच नाही. सो त्याच्याबद्दल काय उपाय आहे? आणि तू हे जसं म्हटलं की पॅरेंट होण्याच्या आधीच जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताय, तेव्हाच तुम्ही हे शिकत गेलात की मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला Exactly. ऑफलाईन काय त्यांना ॲक्टिव्हिटीज घेता येतील त्यांच्याबरोबर, हे समजा पॅरेंटनी आधीपासून. म्हणजे आधीच्या ओरिएंटेशनमध्ये आमचा एक विषय असतो की मूल जन्माला आल्यानंतर ब्रेस्टफीड करताना किंवा मूल झोपलेलं असेल तेव्हाही आईवडिलांनी त्या मुलाच्या सान्निध्यात मोबाईल घेऊन बसू नये. कारण आम्ही असं बघतो की बऱ्याच आयासुद्धा ब्रेस्टफीड करताना एकीकडे मोबाईल किंवा टॅब बघत असतात, किंवा बाबा लोकंसुद्धा समजा आई थकली आहे, झोपली आहे, ते बाळ रडतं आहे, तर त्याला घेऊन फिरताना एकीकडे मोबाईल हातात असतो. सो हा जो पॅसिव्ह मोबाईल आहे ना, हा सुद्धा मुलाला सिग्नल्स देतच असतो की दिस इज समथिंग इम्पॉर्टंट. ज्या अर्थी माझे पालक मी जवळ असताना सुद्धा सारखं तो त्याच्याकडे बघतायत, म्हणजे मी मांडीवर एकीकडे थोपटते पण दुसरीकडे हातात मोबाईल आहे, याचा अर्थ हे काहीतरी महत्त्वाचं आहे हे समजतंच. म्हणजे हे मूल तान्हं आहे म्हणून त्याला कळत नाही, या भ्रमात जर आपण राहणार असू तर ते चूक आहे. ते आपण म्हणतो ना की श्लोक ऐकल्याचे पण संस्कार होतात, पण ह्याचे पण संस्कार होतात. कुठलीही गोष्ट ते स्टिम्युलेशन आहे ना, तुम्ही कुठलीही गोष्ट मुलांच्या सान्निध्यात द्या, ते रिसीव्ह करतात. बरोबर. सो मग हे पण करणं खूप, म्हणजे इथपासून जर तुम्ही सुरुवात केलीत ना, तर ते मूल जेव्हा वरचं अन्न खायला सुरुवात होते तेव्हा ते खावं ह्याच्यासाठी त्याच्यासमोर स्क्रीन ठेवायचा, टी व्ही दाखवत करायचं, किंवा मोबाईल, इथपासून त्या सवयी सुरू होतात. त्या सवयी इथे नाही सुरू होत की ते मूल बसायला लागलं आणि हाताने जेवायला लागलं की ते टी व्ही मागतंय. इथे नाही ती सवय सुरू होत. ती सवय ते तान्हं असताना जेव्हा त्याच्या सान्निध्यात मोबाईल असतात तेव्हापासून सुरू होते. आणि मग जेव्हा त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो ना, की तो टी व्ही बंद केला किंवा तो मोबाईल बंद केला की मूल हातपाय झाडून रडायला लागतं, किंवा जेवतच नाही, किंवा चिडचिड करायला लागतं, तेव्हा एकदम पालकांना असं जाणवतं की आता हे काय झालं. आणि मग पालक करेक्शन्स करायच्या धावपळीत येतात. तर मला असं वाटतं की मूल जन्माला येतं त्या क्षणापासनं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की मुलं जेवतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला स्क्रीन असता कामा नये. आता समजा तुमचं मूल मोठं आहे, 5 वर्षाचं आहे, 6 वर्षाचं आहे, आणि ऑलरेडी तुम्ही हे करून झालेलं आहे, तर प्रयत्न हा करा की साऱ्या कुटुंबानी जेवताना स्क्रीन बंद करायचा. जर आईवडिलांनी जेवताना स्क्रीन बंद केला, स्क्रीनशिवाय जेवायला सुरुवात केली, तर हळूहळू मुलांना ती सवय लागते. मेंदूच्या सर्व सवयी बदलता येतात.
मेंदू हा म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी हा इतका अमेझिंग प्रकार आहे की असं नाही आहे आपल्या मेंदूच्या बाबतीत की एखादी सवय लागली की ती आजन्म राहते. सवयी बदलता येतात, फक्त त्या बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि ते प्रयत्न मुलांपासून सुरू होत नाहीत, ते प्रयत्न पालक आणि आजी आजोबा यांच्यापासून सुरू होतात. त्यामुळे ह्या लोकांनी बदल केले तर मुलांचे बदल शक्य आहेत. नक्कीच. आणि यांच्यापासून जेव्हा सुरुवात होते तेव्हा तू अजून एक प्रश्न विचारला की आपण माध्यम शिक्षित आहोत का, हो. हे कसं समजून घ्यायचं? आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी पुस्तक जरी वाचलं तरी माध्यम शिक्षणाकडे एक पहिलं पाऊल तुमचं जाईल. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मला कायम असं वाटतं की ह्या गोष्टी खूप बेसिक असतात ना, की जेवताना गप्पा माराव्यात, साऱ्या कुटुंबाने एकत्र बसून जेवावं, वेळेत झोपावं, वेळेवर उठावं, रोज अंघोळ करावी. ह्या म्हणजे ह्या जगावेगळ्या गोष्टी नाही आहेत. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. पण झालं आहे काय माहिती आहे का, या बेसिक गोष्टीसुद्धा आता युनिक वाटाव्यात अशी परिस्थिती आपणच क्रिएट केलेली आहे. त्यामुळे म्हणजे मी असं म्हणत नाही की मागे जा किंवा मागच्या पिढ्या भारी होत्या आणि आपण भारी नाही होत, असं काही मला म्हणायचं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की जे अगदी मूलभूत आहे ना, ते सोडून द्यायचं कारणच नाही आहे. बरोबर. कारण ते जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. की जसं आपण म्हणतो की रोज तुम्ही जंक फूड खाल्लत तर तुमची पचन व्यवस्था जी आहे ती कोलमडणार आहे. त्याच पद्धतीने आपल्यापर्यंत आपण माध्यमं कशी बघतो आहोत, ती माध्यमं कशी वापरतो आहोत, तशीच का वापरतो आहोत, त्या माध्यमांचा आपल्यावर होणारा परिणाम काय आहे, या सगळ्याचा विचार करायला जरी निदान आपण सुरुवात केली ना, तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण हळूहळू माध्यम शिक्षणाच्या टप्प्याकडे जातो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे थोडंसं काय म्हणू आपण त्याला, काय आपल्यासाठी योग्य आहे आणि काय आपल्यासाठी अयोग्य आहे, ह्याचा विचार प्रत्येक माणसाला करता येतो. बरोबर. आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार हे विचार आपण मागे ढकलतो. आपण त्यांच्यावरती लक्षच केंद्रित करत नाही. म्हणजे मला हे माहिती असतं की जेवताना मोबाईल बघायला नाही पाहिजे, पण माझ्याकडे त्या मुलाला गुंतवायला दुसरे रिसोर्सेस मला शोधता येत नाहीत, माझ्याकडे एनर्जी नसते, मला इच्छा नसते, मला कंटाळा आलेला असतो. अशा अनंत कारणांमुळे मला हे माहिती असतं की मुलांना स्क्रीन दाखवत जेवण त्यांच्यासमोर ठेवणं हे चूक आहे, तरी पण मी ते करते. सो ही जी आपण कारणं शोधतो ना, ही कारणं शोधणं जरी आपण बंद केलं आणि काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून वागायला सुरुवात केली ना, तरीसुद्धा मला असं वाटतं बरेच प्रश्न आपोआप सुटतील. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज खूप उरणार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक माणूस म्हणून आपली विवेक बुद्धी Exactly. वापरून ते तंत्रज्ञान असणारच आहे, ते चांगलंच आहे, त्याचा वापर चांगल्या दृष्टीने कसा करायचा हे आपल्याला. आणि तंत्रज्ञान ॲडव्हान्स होत जाणार आहे, ते कुठेच जाणार नाही. रादर म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा ते अजून पुढेच जाणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये किती म्हणजे एखाद्या पालापाचोळ्यासारखे फरफटत जाणार आहोत का एखाद्या शांत चित्ताने उभे राहणार आहोत आणि येऊ दे टेक्नॉलॉजीचं वारं आलं तरी मी हलणार नाही किंवा मी माझ्या बेसिक्सपासून कुठेही इकडे तिकडे जाणार नाही. ह्या पद्धतीने आपण आपल्या जगण्याचा विचार करणार आहोत हे ठरवण्याची आत्ता वेळ आहे. येस, बेसिक्स बेसिक्स महत्त्वाचे आहेत. परत एकदा मगाशी आपण जो एक मुद्दा बोलत होतो की मुलं खेळत नाही किंवा हो. सो ती म्हण आहे ना की इट टेक्स अ विलेज टू रेज अ किड. हो. सो आपण फक्त मला स्वतःला मुलं आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, नाही. समाजात मुलं आहेत. हो. आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि याच्यात मी तुझ्या एका मनोगतावरती एक व्हिडिओ केला होता की मुलांना समजा म्हटलं की तुम्ही टी व्ही का बघता, तर ते म्हणतात की आम्हालाकडे दुसरा काही चॉईसच नाही किंवा दुसरं काही हे नाही आहे. आपण समाज म्हणून सगळे ग्राउंड्स, रिकाम्या जागा विकून टाकल्या, तिथे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काहीतरी विद्रूप गोष्टी केलेल्या आहेत. हुंदडायला मुलांना आता कुठे जागाच नाही आहे, सेफ जागा राहिलेली नाही आहे. सो समाज म्हणून आपल्याला याच्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा, कारण टेक्नॉलॉजी आपण तसं म्हटलं की टेक्नॉलॉजी असणारच आहे, त्याचा चांगला फायदा आपण करून घ्यायला पाहिजे. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की एका वयाच्या मुलांना निदान सेफ जागी जाऊन खेळता आलं पाहिजे, इथे पालकांना निश्चिंतपणे आपल्या मुलांना पाठवता आलं पाहिजे, या सगळ्या जागा क्रिएट करणं, त्या आज शहरात
तर नाहीच आहे, त्या गावातनं किंवा सेमी अर्बन एरियामधनं आता गायब व्हायला नको याच्यासाठी पावलं उचलणं हे किती महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं हे खूपच महत्त्वाचं आहे. पण मला असंही खूप प्रकर्षाने वाटतं की मुळात मुलं आपल्या समाजाची प्रायोरिटी आहेत का? हो. कारण टाउन प्लॅनिंग करताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, पण आपण मुलांचा विचार करत नाही. आपण शाळांना सँक्शन्स देताना, नवीन शाळांना परवानग्या देताना मैदानच नाही आहेत शाळांमध्ये. मैदानं नाहीत, अशी शाळा कशी काय अस्तित्वात असू शकते? पण आपल्याकडे आहेत. सो मुलं आपली प्रायोरिटी आहेत का? AC रूम्स आहेत पण मैदानं नाही. एक्झॅक्टली. AC रूम्स आहेत पण मैदानं नाही आहेत. तर मला असं वाटतं की मुलं आपली प्रायोरिटी नाहीत. हम्म. आणि हे खूप दुर्दैवी आहे. बरोबर. कारण मुलं हा पुढचा समाज आहे. मुलं ही तुमच्या नुसतं देशाचं नाही, तुमच्या अख्ख्या स्पीशीजचं भवितव्य आहे. तर त्यांना सगळ्यात जास्त प्रायोरिटी खरं तर असली पाहिजे ना. मग त्यांचं एज्युकेशन आहे, त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, त्यांचं फूड आहे, त्यांचं खेळणं आहे, त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर नंबर 1च्या प्रायोरिटीच्या असल्या पाहिजेत. कारण ते झालं नाही तर तुमचा पुढचा समाज चांगला विकसित होणार नाही आहे, जे तुम्हाला स्पीशीज म्हणून थ्रेटमध्ये टाकणार आहे. पण आपल्या दृष्टीने ती प्रायोरिटी नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की माणूस हा एकमेव प्राणी असावा की ज्याला त्याच्या मुलांची काळजी नाही आहे. बाकी सगळे स्पीशीज मुलांची काळजी घेतात, आपण काळजी घेण्याच्या नावाखाली काळजी घेत नाही. त्यामुळे दाखवतो आपण की आपण खूप काळजी घेतो, पण प्रत्यक्षात आपल्या प्रायोरिटीज तशा त्या दिसत नाहीत. म्हणजे अन्नामधली भेसळ बघ, पाण्यामधली भेसळ बघ. पाणी भेसळ इतका, म्हणजे मुलं ज्याच्यामध्ये विक्टीम झालेली आपण बघतो. सेक्शुअल हरासमेंट मुलांची ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला होते, मुलांना खेळायला ग्राउंड्स नाही आहेत, मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील शिक्षण संस्था आपल्याला फार कमी बघायला मिळतात. हे कशाचं द्योतक आहे? हे सगळं हेच दाखवतं की समाज म्हणून, व्यवस्था म्हणून मुलं आपली प्रायोरिटी नाहीत. आणि जोपर्यंत मुलं केंद्रस्थानी येत नाहीत, आणली जात नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न त्या अर्थाने सुटणार नाहीत. जर आपल्याला आपली पुढची पिढी वाचवायची असेल, चांगल्या पद्धतीने समृद्ध करायची असेल, आपल्याला पुढचा समाज चांगला असावा असं वाटत असेल, तर मुलांना केंद्रस्थानी आणावं लागेल. आणि म्हणजे मला कधी कधी खरंच कळत नाही की हे इतकं अवघड आहे का? हे किती बेसिक आहे. कारण जर मुलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवू शकला नाहीत, तर कशाच्या बळावरती उद्याचा समाज, उद्याचा देश उभा राहणार आहे? नाही उभा राहू शकणार. मग आपण काय करतोय ह्याचा मला वाटतं पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी, सरकारांनी, व्यवस्थांनी सगळ्यांनी विचार करण्याची आत्ता गरज आहे. बरोबर. त्यामुळे येस, ग्राउंड्स करा मुलांसाठी. मुलांसाठी ग्राउंड्स असली पाहिजेत. मुलांसाठी शाळांमध्ये शिक्षणाच्या बरोबरीने अनेक गोष्टी की ज्या होत्या, म्हणजे मला आठवतं आहे आमच्या वेळेला, मी नॉस्टॅल्जिक जात नाही आहे, पण ह्या गोष्टी का बंद झाल्या याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. की वक्तृत्व स्पर्धा, एवढ्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या, नाट्य स्पर्धा असायच्या, नाट्य वाचन स्पर्धा असायच्या, नृत्य स्पर्धा असायच्या, गायन स्पर्धा असायच्या, खेळाच्या स्पर्धा असायच्या. किती विविध पद्धतीच्या स्पर्धा मुलांसाठी कंटिन्युअस वर्षभर चालू असायच्या. बरोबर. आता किती स्पर्धा होतात, किती व्याख्यानं मुलांसाठी आयोजित केली जातात, किती वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे का बंद होत गेलं हळूहळू? आणि ते जर बंद होत गेलं असेल दुर्दैवानी, तर ते परत चालू करण्याच्या दृष्टीने काय करता येईल ह्याचा विचार त्या एजन्सीजनी करावा, जेणेकरून मुलं सफर होणार नाहीत. बरोबर बरोबर. आणि हे बंद झालं आहे किंवा नाही, त्याच्यासाठी पण पालकच जबाबदार आहे. कारण मुलांचे प्रोजेक्ट्स पण पालकच करतात. पालकही नाही करत, आता तर विकत मिळतात. सो ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. पुढची पिढी घडवायची असेल तर डेफिनेटली एक आपल्यासमोर राक्षस, एक तलवार आहे. मी राक्षस पण नाही म्हणणार, तलवार आहे जी दुधारी आहे. त्याचा चांगला उपयोग आपण करून घेतला तर खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील. माध्यम हीच फक्त नाही आहे, याच्या पुढची स्टेज AI पण आहे. त्याच्यामुळे ते अजून एक मोठी समस्या येऊ शकते, चॅलेंज आहे. जसं आपण
माध्यमांसाठी तयार नव्हतो तसं AI साठी पण तयार नाही आहे, पण अजून वेळ गेलेली नाही आहे, तयारी आपण करू शकतो. सो हे सायबर पालकत्व ही पुस्तकं नक्की विकत घेऊन वाचा. इतरही काही समस्या असतील तर तुम्ही मुक्ता चैतन्य यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि बाकीचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. सो मुक्ता, या दोन्ही पुस्तकांबद्दल तू गप्पा केल्या, खूप म्हणजे डोळे उघडणारा असे काही गोष्टी तू सांगितल्या. आणि डेफिनेटली तू जसं म्हणालीस तसं की भविष्यातली पिढी घडवायची असेल तर सुरुवात आज करायला हवी. त्याच्याबद्दल पावलं उचलायला पाहिजे. सो ते होपफुली होईल असं एक आशा करूया. आणि तू आलीस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.